नमस्कार मित्रांनो. आता तुम्ही तुमची वारस नोंद ऑनलाईन पद्धतीने करू शकताय आणि ही वारस नोंद ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने करतात, यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्ज करण्याच्या प्रोसेस पासून 7/12 नाव लागेपर्यंत याच्यासाठी कोणकोणत्या प्रोसेस थ्रू जावं लागेल याची सविस्तर डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापासून मिस होणार नाहीत. तर मित्रांनो, सर्वप्रथम यासाठी डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत तर ती म्हणजे मयत व्यक्ती म्हणजे मयत खातेदाराचा मृत्यूचा दाखला लागणार आहे आणि 2 नंबरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तर ते म्हणजे वारसा नोंदीचं अफिडेव्हिट. तुमच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रामध्ये जायचं आहे, तिथे जाऊन तुम्हाला वारसा नोंदीचं अफिडेव्हिट करून घ्यायचं आहे. महत्वाचं म्हणजे मित्रांनो, त्या व्यक्तीला जे काही वारस असतील त्या सर्व वारसांची नावे या वारसा अफिडेव्हिट मध्ये घालायची आहेत. कोणतेही वारस वगळायचं नाही, कारण याची स्थानिक स्तरावरती चौकशी होऊनच याची वारस नोंद केली जाते. आणि त्यासाठी इतर डॉक्युमेंट लागणार आहेत तर ते म्हणजे सर्व वारसांची आधार कार्ड लागतील, तुमचा 7/12 किंवा खाते उतारा लागेल आणि मित्रांनो, वारसा नोंदीसाठी जो पूर्वी एक ऑफलाईन अर्ज भेटायचा हस्तलिखित अर्ज, तो अर्ज घ्यायचा आहे, त्याला 10 रुपयाचे तिकीट लावायचं आहे, त्यामध्ये माहिती भरून तुम्हाला यामध्ये स्कॅनिंग करून अपलोड करावं लागणार. तर मित्रांनो, यासाठी आपण अर्ज कशा पद्धतीने करतात याची प्रोसेस जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे PDEIGR या नावाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसेच कमेंट बॉक्सच्या पहिल्या कमेंट मध्ये सुद्धा दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गुगल ओपन करून घ्यायचं आहे. गुगल वरती PDEIGR एवढं सर्च करून एंटर मारायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी 1 नंबरची वेबसाईट ओपन होते, महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईट. त्यामध्ये PDEIGR.maharashtra.gov.in अशी एक याची वेबसाईट आहे. या ठिकाणी युजर लॉग इन दिसतंय, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, हवी असेल तर वाचून घ्या. या ठिकाणी क्लोज करून घ्यायचं आहे. क्लोज केल्यानंतर जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर लॉग इन करायचं आहे, नसेल तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी या ठिकाणी क्रिएट न्यू युजर अकाउंटचं एक बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकून या ठिकाणी युजरनेम टाकल्यानंतर या ठिकाणी चेक अवेलेबिलिटी म्हणजे तुमचं युजरनेम अवेलेबल आहे का हे चेक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी युजरनेम अवेलेबल म्हणजे तुम्ही हा युजरनेम वापरू शकताय. शक्यतो तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर किंवा ईमेल आयडी टाका, तो दुसरा कोणी यूज केलेला नसतो. युजरनेम अवेलेबल झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड 2 वेळा टाईप करून घ्यायचा आहे. पासवर्ड कशा पद्धतीनं असावं या ठिकाणी खाली त्यांनी नोट दिलेली आहे, त्या पद्धतीनं तुम्ही पासवर्ड तयार करून घ्या. पासवर्ड तयार करून या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन, मित्रांनो हा सिक्युरिटी क्वेश्चन महत्वाचा आहे. काय निवडताय आणि त्याचं उत्तर काय निवडताय हे लक्षात ठेवायचं आहे, कारण भविष्यात त्याचा पासवर्ड जर तुम्ही विसरलात तर या सिक्युरिटी क्वेश्चनच्या आधारे तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकताय. पासवर्ड टाकून या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चनचं उत्तर टाईप करून खाली यायचं आहे. खाली या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन नंबर मॅन्डेटरी नाहीये, नाही दिलं तरी चालेल, आणि तुमचा गावचा पिनकोड या ठिकाणी टाईप करायचा आहे. पिनकोड टाईप केलं की या ठिकाणी तुमचं राज्य, जिल्हा आणि तुमचं गाव ऑटोमॅटिक आणि या ठिकाणी तुमचा ऍड्रेस डिटेल्स मध्ये सर्व माहिती टाकून या ठिकाणी कॅप्चा टाईप करून सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, यापूर्वी माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे मी डबल रजिस्ट्रेशन करणार नाही. सेव्ह केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल. रजिस्टर झाल्यानंतर या ठिकाणी होम पेज वरती यायचं आहे आणि या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. युजरनेम, पासवर्ड टाकून कॅप्चा टाईप करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन करताच या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं होम पेज दिसेल. तर या ठिकाणी बरेच ऑप्शन्स आहेत, तर आपल्याला बाकीचं कोणत्याही ऑप्शनचा आता बघायचं नाही. आपण 7/12 वारस नोंद कशा पद्धतीने करतात हे पाहणार आहोत. तर या ठिकाणी 7/12 म्युटेशन डाटा एंट्री फॉर लँड रेकॉर्ड 7/12 म्युटेशन या ठिकाणी बटन आहे, या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी नवीन अर्ज या बटनावरती क्लिक करायचा आहे.
क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं गाव निवडायचं आहे. गाव निवडून या ठिकाणी खाली तुम्ही 7/12 कोणकोणत्या नोंदी घालू शकताय याची या ठिकाणी माहिती येते. सोसायटीचा इक्रार असो, बोजा चढवणे असो, बोजा कमी करणे असो किंवा वारस नोंद असो, तुम्ही या सर्व नोंदी या ठिकाणी ऑनलाईन करू शकताय. आपण वारस नोंद करतोय तर या ठिकाणी वारस नोंद या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी 3 स्टेपमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. अर्जदाराची माहिती, खातेदाराची माहिती आणि कागदपत्र या ठिकाणी जोडून अपलोड करायचं आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला अर्जदाराची माहिती भरायची आहे आणि या ठिकाणी अर्जदाराचे प्रथम नाव, मधले नाव आणि आडनाव टाईप करून घ्यायचं आहे. नाव टाईप केल्यानंतर खाली या ठिकाणी इंग्लिशमध्ये नाव ऑटोमॅटिक येतंय. जर नाव व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही बाजूला कुठेही मराठीमध्ये नाव टाईप करून कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करून घेऊ शकताय. या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी असेल तर द्यायचा आहे. मॅन्डेटरी नाहीये, नाही दिलं तरी चालेल. आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे मोबाईल नंबर न चुकता बिनचूक टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर टाईप करून पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी प्रोसेस होईल आणि या ठिकाणी एक मेसेज येईल, ऍप्लिकेशन आयडी जनरेट होईल. या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मयताचे नाव, जी व्यक्ती मयत झाली त्या व्यक्तीचं नाव 7/12 जशा पद्धतीनं आहे तशाच पद्धतीनं मराठीमध्ये या ठिकाणी टाईप करून सर्च करायचं आहे. खाते नंबर टाकून जर सर्च केला तर या ठिकाणी खाते नंबरवरून सर्च होत नाहीत. हे पहा, या ठिकाणी खाते नंबर टाकून सर्च केला तर सर्च होत नाहीत. तर या ठिकाणी खातेदाराचे नाव म्हणजे मयत व्यक्तीचं नाव 7/12 ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं फक्त पहिलं नाव जरी टाकून सर्च केलं तर त्या गावात असणाऱ्या सर्व व्यक्तींचं नाव त्या ठिकाणी येतं. इंग्लिश टाईप केलं की मराठी ऑटोमॅटिक येतं. या ठिकाणी खातेदार शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी अशोक नावाच्या ज्या काही व्यक्ती आहेत सर्व व्यक्तींची नावं या ठिकाणी येतात. तर या ठिकाणी तुमची जी मयत व्यक्ती आहे ज्याची वारस नोंद तुम्ही करणार आहात त्याचं नाव या लिस्टमध्ये शोधायचं आहे. शोधून त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी त्याची समोर मृत्यू दिनांक, जे काही मृत्यू दिनांक असेल ते मृत्यू दिनांक या ठिकाणी निवडायचे आहे. मृत्यू दिनांक निवडून या ठिकाणी त्याचे जे काही खाते आहेत ते खाते या ठिकाणी येतात. जर त्या व्यक्तीचं एकच खातं असेल तर एक खातं येईल, 2 खाते असतील, 3 खाते असतील तर या ठिकाणी सर्व खाते येतात. या ठिकाणी स्क्रोल करण्याचा सध्या ऑप्शन येत नाही कारण या व्यक्तीचं एकच खातं आहे. जर त्या व्यक्तीचे अनेक खाते असतील तर स्क्रोल करून खाली वळून तुम्ही या ठिकाणी त्या व्यक्तीचे खाते तुम्ही तपासून पाहू शकताय. आणि महत्वाचं म्हणजे जर त्या गावामध्ये एकाच नावाच्या 2 वेगवेगळ्या व्यक्ती असतील तर या ठिकाणी खाता क्रमांक तुम्हाला महत्वाचा आहे. या ठिकाणी खाता क्रमांक चेक करायचा आहे. त्या व्यक्तीची जेवढी खाती आहेत तेच खाती निवडायची आहेत. ते सोडून त्या व्यक्तीचं जर इतर नावाची व्यक्ती असेल तर ते खातं या ठिकाणी निवडायचं नाही. खाते निवडल्यानंतर या ठिकाणी समाविष्ट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी खाते ऍड होईल. खाते ऍड झाल्यानंतर या ठिकाणी वारसांची नावे भरा याचं एक बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी अर्जदार हा वारसापैकी आहे का, होय या बटनावरती क्लिक करायचं आहे. कारण त्यांच्या घरचंच कोणीतरी अर्ज करत असतोय, त्याच्यामुळे होय बटनावरती क्लिक करायचं आहे. होय करताच या ठिकाणी अर्जदाराची माहिती ऑटोमॅटिक टाईप केलेली येईल. याच्यामध्ये बाकीची जी काही इतर राहिलेली माहिती आहे ती माहिती या ठिकाणी भरायची आहे. या ठिकाणी धर्म निवडा, त्याची जन्मतारीख टाका. जन्मतारीख माहीत नसेल तर तुम्ही अफिडेव्हिट वरती जे काही वय लावलंय ते डायरेक्ट या ठिकाणी तुम्ही त्याचं वय सुद्धा टाईप करू शकताय. वय टाईप केलं की खाली या ठिकाणी मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस दिला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी बाय डिफॉल्ट येईल. या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावचा पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाईप करताच या ठिकाणी राज्य, जिल्हा ऑटोमॅटिक येईल. या ठिकाणी तुम्ही तुमचं पोस्ट निवडायचं आहे. पोस्ट निवडून या ठिकाणी तालुका इंग्लिशमध्ये टाईप करायचा आहे, मराठीमध्ये ऑटोमॅटिक येते. गावाचं नाव टाईप करायचं आहे. प्लॉट क्रमांक, घर क्रमांक असेल तर टाका, नसेल तर डॅश करा. लँडमार्क नाही टाकलं तरी चालेल, गरजेचं नाही. या ठिकाणी मैताशी नाते, या ठिकाणी जे नाव टाकलंय त्या मैताचे कोण आहेत, मुलगा असेल तर मुलगा टाका, मुलगी असेल तर मुलगी टाका, मैताची पत्नी असेल तर विधवा पत्नी असं निवडायचं आहे. खाली या ठिकाणी साठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. एकापेक्षा अनेक वारस असतील तर या ठिकाणी दुसऱ्या वारसाची सुद्धा माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी पुढील वारस या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी पुढील वारसाची माहिती भरण्यासाठी ओपन होईल. या ठिकाणी वारस हा हयात आहे का, होय करायचा आहे. कारण जेवढी वारस हयात आहेत त्यांचीच फक्त माहिती भरायची आहे. या ठिकाणी सेम जशी तुम्ही पहिल्या वारसाची माहिती भरली त्या पद्धतीनं या ठिकाणी इतर वारसांची माहिती भरायची आहे. या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं नाव टाईप करशील
त्याच पद्धतीनं सातबाऱ्यावरती सुद्धा नावं येणार आहेत। सर्व वारसांची माहिती भरून झाली की त्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला जी डॉक्युमेंट मी सांगितली होती ती डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे। या ठिकाणी महत्वाचं म्हणजे मृत्यूचा दाखला हाच एक महत्वाचा डॉक्युमेंट आहे, कारण या ठिकाणी त्याच्यावरती फक्त स्टार केलेला आहे। तर या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये मृत्यूचा दाखला जो काही स्कॅन केला होता तो स्कॅन केलेला दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। तर खाली जे दोन इतर ऑप्शन आहेत त्या ठिकाणी एका ठिकाणी तुम्ही वारसा अफिडेविट अपलोड करा, एका ठिकाणी तुम्ही सर्व व्यक्तींचे आधार कार्ड ऑफलाईन फॉर्म घेतला होता तो फॉर्म या ठिकाणी स्कॅनिंग करून तुम्ही अपलोड करू शकताय। तर या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट स्कॅनिंग करून अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सहमत आहे ॲग्री याच्या समोरचं जे टिक आहे ते टिक लावायचं आहे। टिक केल्यानंतर या ठिकाणी OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती 4 अंकी OTP येतोय। तो OTP या ठिकाणी टाईप करून प्रयोग करून तुम्ही भरलेली सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे का एक वेळ चेक करून घ्यायची आहे। या ठिकाणी भरलेली सर्व माहिती जर व्यवस्थित भरलेली असेल तर या ठिकाणी क्लोज करून या ठिकाणी माहिती साठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का असल्यास अर्ज साठवा करण्यास ओके बटनवर क्लिक करा असं एक मेसेज येतोय। तर या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच या ठिकाणी प्रोसेस होईल आणि या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन अर्ज साठवला आहे, सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। तर या ठिकाणी ओके करायचं आहे। ओके करताच या ठिकाणी अर्जाची प्रत या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी आपण भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे। तर मित्रांनो हा अर्ज भरून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला याचे जे मृत्यूचा दाखला आहे, वारसा अफिडेविट आहे आणि जो हस्तलिखित अर्ज आहे तो अर्ज आणि ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट हा सर्व डॉक्युमेंटचा एक बंच करायचा आहे। बंच करून ज्या गावामध्ये किंवा ज्या गावच्या सातबाऱ्यावरती तुम्ही वारस नोंद करताय त्या गावचा जो काही तलाठी असेल त्या तलाट्याकडे जाऊन हा अर्ज हा बंच जमा करायचा आहे। जमा केल्यानंतर तुमचा अर्ज तलाठी मंजूर करून त्यांच्या पुढील टप्प्यासाठी म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी पाठवेल। ती प्रोसेस म्हणजे जे काही तुमच्या भागात मंडल अधिकारी असतील त्या मंडल अधिकाऱ्याकडे हा अर्ज जातो। हा अर्ज तलाट्याने मंडल अधिकाऱ्याकडे पाठवले त्यानंतर तुम्हाला 15 दिवसांचा पिरियड असतो, 15 दिवसांची मुदत असते। जर कोणाला तुमच्या वारसांना काही हरकत घ्यायची असेल तर यासाठी तुम्हाला 15 दिवसांची मुदत असते। 15 दिवसात कोणाची हरकत नाही आली तर मंडल अधिकारी तुमचा वारसा नोंदीचा फेरफार मंजूर करतील। मंजूर केल्यानंतरच तुमच्या वारसांची नावे सातबाऱ्यावरती लागणार आहेत। महत्वाचं म्हणजे मित्रांनो काही कारणात तो अर्ज चुकला असेल तर तलाठी तुमचा अर्ज दुरुस्तीसाठी परत तुमच्या ID वरती पाठवतात। तर ते अर्ज या ठिकाणी अर्ज दुरुस्ती या बटनावरती क्लिक करून तुमचे परत आलेले अर्ज दुरुस्त करून पुन्हा तुम्ही नव्याने तलाट्याकडे पाठवू शकताय। तर या ठिकाणी पाहू शकताय अर्ज दुरुस्तीमध्ये या ठिकाणी त्रुटी पूर्ततेसाठी परत असा अर्ज रिमार्क देऊन तुमचा अर्ज तुमच्या डेस्कवरती तुमच्या ID वरती परत येतोय। तुमचा अर्ज दुरुस्त करून तुम्ही याचा अर्ज पुन्हा सबमिट करू शकताय। उदाहरणार्थ या ठिकाणी एडिट याचं एक बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करून तलाट्याने जे काही तुम्हाला दुरुस्ती सुचवली असेल ते दुरुस्ती करून तुम्ही याचा अर्ज पुन्हा सबमिट करून याचे प्रिंटआउट्स करून तलाट्याकडे जमा करू शकताय। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।